बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप, प्रकरण 14. काळे माईक समोर उभे राहिले आणि म्हणाले, आपण सारेच गेले वर्षभर अस्वस्थ मनस्थितीत काढले आहेत, पण ती अस्वस्थता आता संपुष्टात आली आहे. आमच्या विनंतीला मान देण्यासाठी नव्हे, किंवा खरे म्हणजे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठीही नव्हे, आज या साऱ्या कारखान्याची जिम्मेदारी राघव यांनी जी घेतली, ती दादाजींचा मानसपुत्र म्हणून दादाजींचे ऋण फेडण्यासाठी. कलावंताचा वारसा हा रक्ताच्या नात्यातून मिळतोच असं नाही, तो मिळतो कलेच्या आविष्कारातून. राघवनं दादाजीच्या बरोबर अनेक वर्ष काम केलं, त्याला दादाजींचं सर्व कर्तृत्व माहीत आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडूनच त्यांनी चित्रपट विद्याही हस्तगत केली आहे. दादाजी राघवला किती मानत असत हे मी सांगायला नको, आणि राघव दादाजींना किती मानत होता आपण हेही जाणता. आता एक कर्तबगार चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक या नात्यानं स्वतःची कीर्ती आणि संपत्ती मिळवलेल्या माणसाच्या हाती आपण राजहंस कला मंदिराचं भवितव्य देत आहोत. त्याला सर्व तऱ्हेचे कायदेशीर अधिकार आम्ही ट्रस्टींनी दिले आहेत. जेवढा दादाजींकडे अधिकार होता तेवढाच अधिकार आता राघवकडे राहील. मला उमेद आहे की दादाजींना तुम्ही जशा निष्ठा दिल्यात, आपुलकी दिलीत आणि त्यांचा शब्द देवाचा शब्द मानलात, तेच तुम्ही राघवबद्दल यापुढे कराल. मी माझे आशीर्वाद त्याला दिलेलेच आहेत. राघवचं आणि दादाजींचे जे पितापुत्राचं नातं आहे ते लक्षात ठेवून योग्य तसे आपण वागावं एवढी विनंती करतो आणि राघवच्या हाती या कारभाराची सूत्रे देतो. दिसायला तसे हे औपचारिक भाषण असले तरी याचा अर्थ समजण्याची क्षमता माझ्यात होती. दादाजींचा पुत्र म्हणून जो उल्लेख केला गेला त्याची जादू माझ्यावरही पसरली. माझ्या डोळ्यांत पाणी आलेच, क्षणमात्र मला बोलणेही सुचेना. चित्रपटाच्या जगात नानाविध मुखवटे धारण करावे लागतात, तसे ते आम्ही करतोही, पण मुखवट्यांच्या आत असणारे दाहक सत्य पत्करावेच लागते. मी सावरलो. दादाजी जसे माईक पुढे ओढून घेत तसा मी माईक पुढे ओढून घेतला आणि हलक्या आवाजात म्हणालो, आपल्या सर्वांच्या पुढे दादाजींचा आदर्श आहे. त्यांच्याच पायाशी बसून माझ्यासारख्या पुष्कळाने चित्रपट कलेत प्रवेश केला. त्यांच्या माघारी त्यांची जागा घेणे शक्य नाही, ती माझी कुवतही नाही. पण त्यांचं हे राजहंस कला मंदिर सुरक्षित ठेवणं आणि त्यांचं नाव या क्षेत्रात अजूनही दुमदुमत ठेवणं हे मात्र आपल्या सर्वांच्या हाती आहे. मला जे काही सांगावंसं वाटतं त्याचं सूत्र एका वाक्यात मी सांगेन. मीही तुमच्यासारखाच एक कामगार आहे, निदान होतो. मी हे जे थोडंफार नाव मिळवलं ते दादाजींची शागिर्द पत्करल्यामुळेच. ज्या पद्धतीने तामिळ चित्रपटसृष्टीत यश मिळवलं त्या पद्धतीनं राजहंस कला मंदिराचे नाव मी उज्ज्वल करणार नाही. इथं दादाजींची शिस्त, योजनाबद्धता, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याकडून हवे ते काम करून घेण्याची चतुराई या सर्वांची गरज आहे. मी माझ्या परीने जरी खूप प्रयत्न केले तरी इथं जे खाते प्रमुख आहेत त्यांचं सहाय्य घेतल्याशिवाय मला काहीही करता येणार नाही. दादाजी हे ऋषितुल्य गृहस्थ होते. श्रम, साधने आणि कलादृष्टी यांच्या जोरावर गेली कितीतरी वर्षे त्यांनी चित्रपटसृष्टीत उच्चाधिकार मिळवला होता. पण ही कला बदलणारी आहे. नवनवीन आधुनिक यंत्रसामुग्री येते, चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणाही बदलते आहे.
त्यामुळे केवळ दादाजींचं अनुकरण करून किंवा तसेच चित्रपट काढून आपलं अस्तित्व टिकणार नाही. ही जरी एक व्यामिश्र कला असली तरी ती धंद्याच्या तत्वानुसारच चालवावी लागेल. या बदलत्या कालखंडात सगळ्यांनाच आवडेल असं मी काही करू शकेन अशी खात्रीच देता येणार नाही. माझ्यावर तुमचा विश्वास असेल आणि दादाजींच्या इतकंच तुम्ही मला इमान दिलत तरच चालेला स्वतंत्र व्यवसाय सोडून मी इथं येण्यात काही स्वारस्य आहे. दादाजींच्या इतक्या नव्हे पण या क्षेत्रात मीही कुणीतरी आहे याचे भान तुम्ही सदैव ठेवलं पाहिजे. मला जर असं आढळून आलं की मला हवा तो एकोप आणि श्रद्धा इथं नाही तर मी हे काम सोडून देईन. लोभ धरावा अशी एकच गोष्ट इथे आहे, ती म्हणजे दादाजींनी मला पुत्रासारखं वागविलं. एवढंच नव्हे तर मला इथे मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून नेमून माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्याहीपेक्षा माझ्या हातून आपला अंत्यसंस्कार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यांची जागा मी घेत नाही, घेऊ शकणारही नाही. पण त्यांचे सर्व अधिकार जे मला नव्या अधिकारपत्रामुळे मिळाले आहेत ते मला वापरता आले पाहिजेत. अशा तऱ्हेचं सहकार्य मला मिळू शकलं तरच राजवंशी कीर्ती केवळ भारतातच नव्हे तर विश्वातही मी दुमदुमून दाखवीन. आजपर्यंत तुटपुंज्या पगारावर तुम्ही अत्यंत आनंदानं हे काम करीत राहिलात. बदलत्या काळानुसार पगारात वाढ होईल. निवृत्ती वय होऊनही जे कामगार आणि तंत्रज्ञ येथे काम करताहेत त्यांचा स्वतंत्र विचार केला जाईल. जे हंगामी रोजंदारीवर असणारे कामगार आहेत त्यांची आवश्यकता असेल तर त्यांना कायम केलं जाईल. काम चुकार माणसाची इथं गय केली जाणार नाही. जे दादाजींच्या काळात कारभाराचं सूत्र होतं तेच पुढे चालू राहील. कला विभागातील थत्त्यांसाठी उद्या कोणता सेट लावायचा, त्यांच्या स्वतंत्र सूचना आज मिळतील आणि उद्यापासून नव्या चित्रपटाचं शूटिंग चालू होईल. माझ्याबरोबर चित्रपट विद्येचे धडे घेतलेले सदाशिव माने यांच्याकडे चित्रपटाची सूत्रे असतील. स्क्रिप्ट तयार आहे, त्यात बदल करायचे आहेत ते मी ताबडतोब करून घेईन. हा चित्रपट 90 दिवसांच्या शूटिंग शेड्यूलमध्ये पुरा झाला पाहिजे. यासाठी सर्वांनाच कामाची पराकाष्ठा करावी लागेल. जवळपास वर्षभरापर्यंत राजहंशी म्हणून काहीही निर्मिती झालेली नाही आणि वेगवेगळ्या कारणांनी स्टुडिओही बंद होता. त्यामुळे आपल्यापुढे आर्थिक अडचणी उत्पन्न झालेल्या आहेत. याही परिस्थितीत मी सरसकट 20% पगारवाढ जाहीर करीत आहे. शिवाय 1 महिन्याचा बोनस मिळेल, पण तो आपण हाती घेतलेला हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मिळेल. एवढं आश्वासन आपल्याला पुरेसं असेल असं मी समजतो. त्यातूनही प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या व उपयुक्ततेचा विचार करून स्वतंत्रपणे प्रत्येकाची केस हाताळली जाईल. मी मुंबईत कायमचं राहू शकेन असं नाही, पण माझं वास्तव्य जास्तीत जास्त काळ मुंबईत राहील. दर शनिवारी संध्याकाळी इथं सर्व खातेप्रमुखांची बैठक होईल. प्रत्येक खात्यानं आपल्या खात्यातील अडीअडचणी त्यावेळी सांगायच्या आहेत. शक्य तितकी ज्येष्ठ सहकाऱ्यांशी सल्लामसलत मी करेन. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की अंतिम निर्णय हा माझाच असेल आणि माझा निर्णय जोपर्यंत मानला जाईल तोपर्यंतच इथं कोणाही कामगाराला राहता येईल. हे सारं तुम्हाला कबूल असेल तरच माझ्या इथं येण्याचा उपयोग आहे. प्रत्येक खातेप्रमुखांना आता येऊन ही नवी व्यवस्था मान्य आहे असं आश्वासन द्यायचं. ज्या कोणाला राजहंस कला मंदिर सोडून जायचं असेल त्याचे कायद्यानुसार मिळणारे सर्व पैसे एक रकमेनं त्याला मिळतील. कुणावरही सक्ती नाही, कुणा वाचूनही इथं अडणार नाही. तेव्हा आपण कला मंदिर सोडण्याची धमकी दिलीत तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मी या सर्व पसाऱ्याचा मालक नाही तर रक्षक आहे. या गोष्टीचा तुम्ही विसर पडू देऊ नका. मी हे सारं नम्रतेनं सांगितल्याचा आविर्भाव आणला असला तरी त्यातील ठाशीवपणामुळे सर्वच जण काही काळ निस्तब्ध झाले. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की नव्या व्यक्तीचा कारभार सुरू झाला तरी पूर्वीची इथली परंपरा मोडली जाणार नाही. एवढंच नव्हे तर माझ्या अधिकाराला आव्हानही देता येणार नाही. नोकरीची शाश्वती मिळाली असली तरी ती टिकवण्यासाठी आपल्याला पूर्वीच्याच एकमतानेच इथं राबलं पाहिजे. सप्रेंना खुणावून मी पुढे बोलावले. त्यांच्याशी माझे काही बोलणे झालेले नव्हते, पण त्यांनी मला हवे तसे सहकार्याचे जाहीर आश्वासन दिले. त्यांचीच इतर खाते प्रमुखांनी ओढली. सभेचे काम खरे तर संपलेलेच होते. काळे आणि सप्रे संतुष्ट झाले होते.
उद्याच्या उद्या वाढीव पगाराचे ओझे पडणार होते, तरी पण त्यांची चिंता करण्याचं कारण नव्हतं. राजहंस कला मंदिराची बाजारात चांगली पत होती. माझ्याही हिमतीवर 5-50 लाख उभे करणे शक्य होते. राजहंस कला मंदिराचा रुतलेला गाडा आता चालू होणार होता. सभा संपली आहे असं मी जाहीर केलं. सर्व खातेप्रमुखांना थांबायला सांगितलं. सर्वांच्या चहाची सोय केलेलीच होती. चहा घेता घेता मी सहज वेगवेगळ्या कोंडाळ्यातून फेरफटका मारला. नाव घेऊन चौकशी केली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे. मीच हे गाडे मार्गाला लावीन याबद्दल कुणाच्याही मनात संदेह नाही. याहून मला काही नकोच होते. सभा संपवून मी सप्रे यांच्या खोलीत आलो. तेव्हा सर्व खातेप्रमुख जमले होते तिथे. प्रत्येकाला उद्या काय काय लागेल याची मी सूचना दिली. तयारीसाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून संध्याकाळी 5 वाजता मुहूर्ताचा शॉट घ्यावा असे ठरले. केवळ मुहूर्ताचा शॉट घेऊन भागण्यासारखे नव्हते. नायक, नायिका आणि इतर नट या सगळ्यांची नेमणूक व्हायची होती. गाणी लिहून घ्यायला हवी होती आणि ती 4-8 दिवसांच्या आत रेकॉर्डही व्हायला हवी होती. चित्रपट कथेत दुरुस्त्या तर करणे भागच होते. रॉ स्टॉक आणि इतर काही तांत्रिक बाबी पुऱ्या करायच्या होत्या. बाकीच्या एकेकाला मी जायला सांगितले. मी आणि सप्रे दोघेच राहिलो. त्यांना घेऊन मी माझ्या फ्लॅटवर आलो. सप्रे इथंच जेवणार आहेत अशी सूचना नोकरांना दिली आणि आम्ही दोघेही स्टडीत जाऊन बसलो. बसता क्षणीच मी सप्रे यांना काय काय करायचे आहे याची यादी सांगू लागलो, दादाजींच्या पद्धतीने. तेही बरोबर आणलेल्या नोटबुकात त्याची टिपणे करू लागले. चित्रपट व्यवसायात सारी हयात घालवली असल्या कारणाने थोडा अवधी देऊनही कोण कोण माणसे मिळू शकतील याची जाण दोघांनाही होती. त्यामुळे कंपनीचे संगीत दिग्दर्शक जरी नाईक असले तरी आता ते खूप वयस्कर झाले होते. म्हणून त्यांच्याऐवजी अलीकडेच लोकप्रिय होऊ घातलेल्या सनत देसाईंना संगीत दिग्दर्शनाचे काम द्यावे ही कल्पना ताबडतोब मान्य झाली. 4-2 गीतकारांची नावे निघाली, पण विषय लक्षात घेऊन प्रदीपजींचीच नियुक्ती पक्की करायची ठरलं. एकतर हा माणूस चेंगट नव्हता, दिलवाला होता. क्रांतिकारकाच्या जीवनावरील चित्रपटात शोभतील अशी गीते रचण्यात त्यांचा हातखंडा होता. चित्रपट कथेत जे बदल करायला हवेत ते माझे मीच करणार होतो. प्रमुख पात्रांची निवड करताना मात्र खूप अडचणी येणार होत्या, कारण लोकप्रिय कलाकार हे बिझी शेड्यूलमध्ये अडकलेले असणार आणि नव्या कलाकारांचा धोका पत्करता येणार नव्हता. नायिकेच्या कामासाठी चंद्रकला चालली असती, पण तिला या चित्रपटासाठी घ्यायचे नाही असे मी ठरवले होते. नायक नायिकांच्या भूमिका पक्क्या ठरल्याखेरीज इतर भूमिका ठरवून फायदा नव्हता. आणि इतर भूमिका करण्याजोगते काम कंपनीतला कोणताही पगारी नोकर पार पाडू शकला असता. इथे माझ्या मद्रासमधील कार्यक्षेत्राचा उपयोग झाला. मद्रासी नट आणि नट्या माझ्या पहिल्याच राजहंस बॅनरच्या चित्रात लोक चालवून घेतील किंवा काय याची मला शंका होती. पण अन्य पर्याय नव्हता. तामिळी कलावंतांशी माझी घसट होती. त्यांना मी केव्हाही आज्ञा करू शकत होतो आणि ती आज्ञा आनंदाने पाळली गेली असती. शिवाय पहिल्याच हिंदी चित्रपटात काम करायला कितीतरी जण उत्सुक होते. शेवटी राहुल नायर या उगवत्या नटाला नवे नामांतर करून संधी द्यावी आणि त्याच्याचबरोबर तामिळमध्ये गाजलेल्या पद्मिनीला हिरोईन करावी या निर्णयाप्रत आम्ही आलो. माझ्या चालू तमिळ चित्रपटात दोघेही काम करत होते. त्यांनाही अन्य चित्रपटांची कामे होती, विशेषतः पद्मिनीला. परंतु माझे स्नेही असणारे अन्य तमिळ निर्माते सहकार्य करतील या खात्रीने सर्व शेड्यूल आम्ही पक्के केले. मग एकेकाला फोन करून तातडीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. फारसे व्यत्यय आले नाहीत. राजहंस कला मंदिराच्या बॅनरवर आपण काम करतो आहोत याचा प्रत्येकाला आनंद झाला. आपापल्या हातातली कामे दूर ठेवून सर्वांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. मानेलाही मी चर्चेसाठी आता बोलवायला हवे होते, कारण इतर लहान सहान पात्रांची निवड त्याच्यावरच सोपवली सोयीचे होते. माने कुठे राहतो हे मी सप्रे यांना विचारले आणि त्याच्याकडे गाडी पाठवून त्याला बोलावून घेता येईल काय
असे म्हणताच ते हसले आणि म्हणाले, माने अजून स्टुडिओतच असेल आणि खरोखरच तो होताही. आपल्याला हा चित्रपट जवळपास एकट्याने दिग्दर्शित करायला मिळणार आहे या कल्पनेनेच तो हरकून गेला होता. तो आल्यानंतर काम आणखी सोपे होत गेले. ही आमची चर्चा चालू असताना अधूनमधून कॉफी येत होती. 9:30 वाजायची वेळ आली. अजून मेघनेचा आणि चंद्रकलेचा पत्ता नव्हता. म्हणून मी जरा संतापलो. चौकशी केली तेव्हा कळले की त्या अलिबागला गेल्या आहेत. पण ही विचारणा चालू असतानाच त्या धावत पळत उत्साहाने आमच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या आणि मला बोलायची संधी देण्याच्या आत मेघना म्हणाली, तुम्हाला सांगितल्याशिवाय इतका वेळ मी दूर राहिले म्हणून रागावला असाल नाही? ही काय पद्धत झाली? माणसानं समजायचं तरी काय? आज खरं तर तुम्ही दोघीही हजर असायला हव्या होतात. मेघना नुसतीच हसली आणि म्हणाली, दुसऱ्याच्या राज्यात अकारण लुडबुड करू नये असं बाई म्हणाल्या ते मला पटलं. एकतर तुम्हाला खूप गोष्टींचे निर्णय घ्यायचे होते, त्यासाठी वेळ हवाच होता. माझी उगाचच तिथे लुडबुड झाली असती. बाई म्हणाल्या की अलिबागचं घर तर पहा आणि खरं सांगू, त्यांचं मन मला मोडता येईना. आप खुशीनं त्या हे सर्व सोडून जवळपास विजनवासात जाणार आहेत. मला नाही म्हणवलंच नाही. शिवाय कामात मग्न असलात की तुम्हाला कसली शुद्ध राहत नाही. आमची तुम्हाला आठवण झाली ती बहुधा जेवणाची वेळ झाल्यामुळेच. मला एकदम हसू आले. इतका वेळ मेघना माझ्यापासून दूर होती तेव्हा काही मला तिची आठवण झाली नव्हती आणि आठवण झाली ती नेमकी जेवणाच्या वेळेसच. ही गोष्ट काही खोटी नव्हती. मी म्हणते ते खरं आहे ना? मेघना म्हणाली. पण तुम्ही चिंता करू नका. आज रात्री तुमची बैठक असणार. उत्तम जेवण करावं लागणार. हे सारं आम्ही गृहीतच धरलं आहे. तुम्हाला आवडणारं मटण तर बाईने बरोबर करून आणलेलंच आहे आणि बाकीची सुद्धा तयारी व्हायला अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागणार नाही. तोपर्यंत तुमचं संध्याकाळचं आचमन घ्यायला हरकत नाही. तीही व्यवस्था मी केली आहे. मी मितपान करीत असे, पण दादाजींच्या या वास्तूत मद्यपान करण्याची कल्पना मला कशीच वाटली. दादाजी निर्व्यसनी तर होतेच, पण स्टुडिओतले त्यांचे बहुतेक सर्व सहकारी निर्व्यसनीच होते. नाही म्हणायला सप्रे माझ्याबरोबर कधी कधी गुप्तपणाने बियर घेत असत. तत्परतेने आणि चापल्याने मेघनेने सारा सरंजाम मोडून दिला. कुणाही नोकराच्या मदतीशिवाय मग आमच्या गप्पा पुढे चालू झाल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.